हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. दिस इज भारत औरे. विद्यार्थी मित्र हो, 30 जून 2026 रोजी नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट ह्या परीक्षेचं स्कोअर कार्ड डाउनलोड करता येणार आहे. ह्या स्कोअर कार्ड मध्ये अनेक प्रकारची उपयुक्त अशी माहिती असते. यामध्ये विद्यार्थ्याचं नाव असते, डेट ऑफ बर्थ असते, विद्यार्थ्याची कॅटेगरी असते, विद्यार्थ्याचं पर्सेंटाईल असते, विद्यार्थ्याचे मार्क्स असतात, विद्यार्थ्याची रँक असते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थ्याचं MAP आणि SMAS. आता MAP आणि SMAS म्हणजे काय, त्याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. कृपा करून स्किप करू नका. तर पहा, MAP नेक्स्ट एक्झाम मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजी हे 4 विषय असतात आणि 4ही विषयावरचे प्रश्न सोडवावे लागतात. पण ऍक्च्युअली काउंटिंग मध्ये तुमचे जे 3 विषय चांगले असतात, स्ट्रॉंग असतात, ते 3 विषयाचेच मार्क काउंट केले जातात. मग ते विषय कोणतेही असो, PCBचे असो किंवा PCMचे असो, कुठलेही 3 विषयाचे मार्क काउंट केले जातात. तर पहा, मॅप म्हणजे काय? मिनिमम ऍडमिसेबल पर्सेंटाईल. आता याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीचं वेगवेगळं असते. अनरिझर्व, EWS आणि OBC कॅटेगरीचं पर्सेंटाईल आहे, 3 विषयाचं पर्सेंटाईल आहे C. आणि अनरिझर्व, EWS, OBC कॅटेगरी मधल्या दिव्यांग विद्यार्थ्याचं पर्सेंटाईल आहे 40. त्यानंतर SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचं पर्सेंटाईल आहे 75 आणि SC ST मधल्या दिव्यांग विद्यार्थ्याचं पर्सेंटाईल आहे 40. आता हे झालं मिनिमम ऍडमिसेबल पर्सेंटाईल, म्हणजे 4 विषयामधले 3 विषयाचे काउंट केलेले मार्क्स आणि त्यावरून काढलेलं पर्सेंटाईल. आता आपण SMAS म्हणजे सेक्शन वाईज मिनिमम ऍडमिसेबल स्कोअर किंवा पर्सेंटाईल काय असते ते बघू. तर पहा, याच्यामध्ये पण 4 विषयापैकी 3 विषयाचे मार्क काउंट केले जातात. आता याच्यामध्ये प्रत्येक विषयाचा मार्क असते. प्रत्येक विषयामध्ये एक सरासरी पासिंग मार्क हे मिळवावेच लागतात. प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला तेवढे मार्क्स मिळवावेच लागतात. आता अनरिझर्व विद्यार्थ्याचे बायोलॉजी विषयातले जे सेक्शन वाईज मिनिमम ऍडमिसेबल स्कोअर आहे 8.33 आणि अनरिझर्व दिव्यांग विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 8.39. त्यानंतर OBC विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 7.95 आणि OBC दिव्यांग विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 7.50. त्यानंतर SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 4.41 आणि SC ST मधल्या दिव्यांग विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 3.97. आता केमिस्ट्री विषयाचा बघू. केमिस्ट्री विषयामध्ये अनरिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 11.21 आणि अनरिझर्व दिव्यांग विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 10.70. त्यानंतर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 10.14 आणि OBC दिव्यांग विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 9.57. त्यानंतर SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 5.63 आणि SC ST मधल्या दिव्यांग विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 5.07. त्यानंतर मॅथ विषय बघू. मॅथ विषयामध्ये अनरिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 9.63 आणि अनरिझर्व दिव्यांग विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 9.15. त्यानंतर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 8.67 आणि OBC दिव्यांग विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 8.19. त्यानंतर SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 4.82 आणि SC ST मधल्या दिव्यांग विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 4.33. आता आपण फिजिक्स मध्ये अनरिझर्व विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 9.44 आणि अनरिझर्व दिव्यांग विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 8.97. OBC विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 8.49 आणि OBC दिव्यांग विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 8.02. SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 8.72 आणि SC ST दिव्यांग विद्यार्थ्याचा स्कोअर
आहे 8.25. विद्यार्थी मित्रो, हा सेक्शन वाईज मिनिमम ऍडमिसिबल स्कोर कसा काढतात बघा. प्रत्येक विषयामध्ये जे पहिले 100 विद्यार्थी असतात त्यांचा SMAS स्कोर असतो 20. म्हणजे काय 20. तर 20 याचा स्कोर जर काढायचा असेल 2.10 5. आणि जर एखाद्या विद्यार्थ्याला फिजिक्स या विषयामध्ये जर समजा 40 मार्क मिळाले तर 40 भागिले 12 म्हणजे काय 8. 8 हा त्या विद्यार्थ्याचा फिजिक्स विषयाचा स्कोर 8 आहे. ही माहिती समजली बघा. सेक्शन वाईज मिनिमम ऍडमिसिबल स्कोर काढण्याची पद्धत थोडी कठीण आहे. ती जरा लवकर लक्षात येत नाही. तरी पण मी तुम्हाला ही स्कोर काढण्याची पद्धत सोप्या भाषेमध्ये सांगितली. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.